मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेने सील केलेलं टोरेसचं शोरूम फोडलंय। गावदेवी परिसरामध्ये शोरूममध्ये अज्ञातांकडून चोरीचा प्रयत्न केला गेलाय। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी 5वी अटक झाली आहे। एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला वडोदरातून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। गुन्ह्यातील तब्बल 12 कोटी रुपये त्याला मिळाल्याचा आरोप आहे। नाशिकमध्ये मोटारसायकल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। यावेळी त्यांच्याकडून 3,70,000च्या 5 मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात। किशोर पठारे असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। सोयाबीनची मागणी घटल्याने सोयाबीनचे दर गडगडले आहेत। हमीभाव 4,800 रुपये असताना सोयाबीनला सध्या 3,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। त्यामुळे बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। वाशिमच्या काळे गावात शेतकऱ्याने चवळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगळा प्रयोग केलाय। टोमॅटो प्रमाणेच त्याने तारावर वेल चढवून भरघोस उत्पन्न घेतलंय। तर 10 गुंठे क्षेत्रावर कारेकोर नियोजन करून चवळीचं पीक त्याने फुलवलंय। तर दुसरीकडे बुलडाण्याच्या खैरामध्ये शेतकऱ्याची मका बियाण्यातून फसवणूक झाली होती। सदोष मका बियाण्याच्या लागवडीतून उत्पन्न बुडालं। या प्रकरणी कृषी विभागाची टीम मका पिकाची प्रत्यक्ष पाहणी करतात। कृषी विभाग संबंधित बियाणे पिकावर काय कारवाई होते याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलंय। अमरावतीत तुरीचा शासकीय दर 7,550 असताना खुल्या बाजारात 6,800 ते 7,000 रुपयांनी विक्री होतोय। तूर खरेदीसाठी नोंदणीचं सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने शेतकरी नोंदणीपासून वंचित राहतात। त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकरी अडचणीत आला। अकोल्यातल्या अकोटमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आलाय। संत्रा पिकावर देठ सुगी या रोगामुळे संत्र्याला मोठी गळती लागली आहे। काही शेतकऱ्यांचं एकरी 65% पीक धोक्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कृषी विभागाने पंचनामे करून 1 लाखांची मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। सोलापूरच्या भवानी पेठेत शिवगंगा देवीला 521 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं द्राक्ष विक्री आधी देवीला अर्पण केलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पंढरपूर जवळील बाबुळगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या 20 शेळ्या चोरीला गेल्यात। अनेक गावांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी कमालीचे त्रस्त झालेत। अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख रुपयांच्या 20 शेळ्या लंपास केल्या। अमरावतीत नदीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेती करपण्याच्या मार्गावर आली आहे। जलजीवन मिशनच्या विहिरी देखील पुरेसे पाणी साठवू शकत नाहीयेत। त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विस्कळीत होतोय आणि भावंतडी त्याचप्रमाणे राजीव सागर सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचं फलक बघायला मिळतात। या फलकाच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे। दरम्यान राज्य सरकारने शासकीय कार्यालयात मराठी अनिवार्य केल्याने हे फलक लावण्यात आले। हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात साखरेचे हार बनवण्याचं काम जोरात सुरू आहे।
दरम्यान साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर गाठीच्या किमतींमध्ये देखील 25% वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका बसतोय। भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली गुलदार ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे। ती सध्या विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्यात आली आहे। या नौकेचे समुद्रातील संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। हे संग्रहालय सिंधुदुर्गातील नौका वेंगुर्ले निवतीरोक जवळील समुद्रामध्ये होणार आहे। ए.आर. रहमानची प्रकृती बिघडली होती। छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। चेन्नईच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याला आता डिस्चार्जही देण्यात आला।